मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकरांचा फक्त 48 मतांनी विजय झाला। मात्र हा विजय आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। गोरेगाव पोलिसांनी आता दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, ज्यात निवडणूक अधिकारी आहे आणि दुसरा व्यक्ती रवींद्र वायकरांचा नातेवाईक आहे। पाहूया त्याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकरांनी केलाय। मात्र या प्रकरणात आता गोरेगाव पोलिसांनीही गुन्हा दाखल केलाय। शिवसेना शिंदे गटाचे विजयी खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास सक्त मनाई असते। रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे मोबाईल घेऊन आले होते। निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांनी त्यांना मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली। मंगेश पंडिलकर हे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। जगभरात ईव्हीएम आता वापरलं जात नाही। काल इलॉन मस्क जे टेक्नॉलॉजीबद्दल सगळ्यात जास्त बोलत असतात। इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, चंद्रावर रॉकेट सोडतात, सगळीकडे सोडतात। टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील ईव्हीएमवर विश्वास नाहीये। मुख्य गोष्ट हीच आहे, जसं काल परवाकडे पण पाहिलं, आज पेपरमध्ये आलंय की फोनमधून जर OTPनी कुठचं ईव्हीएम उघडू शकत असतील तर काही होऊ शकतं ना, तुम्ही फोन तर हॅक करू शकता। आणि आमची मागणी हीच आहे, आम्ही ईव्हीएम बद्दल पण बोलत नाहीये। ह्या निवडणुकीत आम्ही एवढंच मागतोय की CCTV फुटेज द्या, तेवढे पण द्यायची निवडणूक आयोगाची हिंमत होत नाहीये। तिथे किती जणांकडे मोबाईल होते, या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचा फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना। म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय। काँग्रेसनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागितलंय। मुंबईत एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आला होता। एनडीएचा हा उमेदवार फक्त 48 मतांनी विजयी झाला। एनडीए उमेदवाराच्या नातेवाईकाचा फोन ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला? शंका निर्माण करणाऱ्या या प्रश्नांवर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं, असं काँग्रेसनं म्हटलंय। टेस्ला आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मनुष्य आणि AI कडून ईव्हीएम हॅक करण्याचा धोका असल्याचा इशारा मस्क यांनी दिलाय। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र रद्द केली पाहिजे। ईव्हीएम हे विश्वासार्ह नाही। मानव किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका आहे। त्यामुळे ईव्हीएम ऐवजी अनेक राष्ट्र जुन्या पद्धतीचे बॅलेट मतदानाला प्राधान्य देत आहेत, अशी पोस्ट एलॉन मस्क यांनी केली आहे। दुसरीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एलॉन मस्क यांची पोस्ट रिपोस्ट करत ईव्हीएमची तुलना ब्लॅक बॉक्स सोबत केली आहे। भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कुणालाही त्यांची तपासणी करण्याची परवानगी नाही। आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते। जेव्हा लोकशाही संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो तेव्हा लोकशाही फक्त दिखावा म्हणून उरते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते, अशा आशयाची पोस्ट काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे। एक जो गद्दारी करतो तो कायम गद्दार असतो, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी केली आहे। ईव्हीएम हँडल केलं गेलंय का, टॅम्पर्ड केलं गेलंय का? असं म्हटलं जातं, वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर, तसं वन्स अ फ्रॉडस्टर ऑलवेज अ फ्रॉडस्टर। त्यांना त्यांच्या जिवारी लागलेलं आहे आणि जिवारी लागल्या कारणाने सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे। त्यामुळे रेडीच्या डावाला मी काय महत्त्व देत नाहीये। रवींद्र वायकरांचा विजय संशयास्पद असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। या प्रकरणी आता ठाकरे गट कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।